हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. स्वागत आहे तुमचं माझं चॅनल दी एम्प्रेसवर. आज आपण बघणार आहोत की आपल्यासाठी आत्ता काय इम्पॉर्टंट आहे ऐकणं. गायडन्स फॉर अस. ओके, युनिव्हर्सल गायडन्स म्हणू शकता किंवा तुमच्या इष्ट देवांचा संदेश म्हणू शकता. जे तुम्हाला योग्य वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही हा मेसेज घेऊ शकता. तर हा आहे सूफी ओरॅकल डेक, सूफी विजडम ओरॅकल डेक. आय एम सो सॉरी. ओरॅकल डेक्स म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मेसेज दिले जातात आणि नॉर्मल जो डेक असतो त्याला टॅरो डेक म्हणतात. आणि ज्या टॅरो डेकमध्ये तुम्हाला 78 कार्ड्स असतात आणि जे ओरॅकल डेक्स असतात त्याच्यामध्ये जो हा डेक बनवतो त्याच्यावर अवलंबून असतात की ते किती कार्ड्स बनवणार आणि काय मेसेज देणार. सो हा छोटासा डिफरन्स आहे. ओके, सो आता आपण बघूया मेसेजेसकडे. मी 5 इम्पॉर्टंट मेसेज तुम्हाला देणार आहे. रिटर्न टू जॉय. वी आर हिअर टू एक्सपिरियन्स जॉय. तुम्हाला सांगितलं जाते, हा ब्रह्मांडचा मेसेज आहे की तुम्हाला लाईफला हॅपीनेसमध्ये घालवायचं आहे. तुम्ही इथे हॅपीनेस एक्सपिरियन्स करायला आला आहात, तर बी हॅपी. ओके, हा मेसेज सर्वांसाठी आहे. आणि जे 5 मेसेज देणार आहे मी ते तुम्ही तुमच्या सिच्युएशन अकॉर्डिंग पाहू शकता. काहींना सर्वच्या सर्व मेसेज रिलेट होतील, बट काहींना काही मेसेज रिलेट होतील. तर जे मेसेज तुम्हाला रिलेट होतील ते मेसेज तुम्ही घ्या. फेस युअर फिअर्स. फेअरवेल टू फिअर फॅन्टॉम्स. आता हा वेळ आहे जिथे तुम्हाला तुमच्या फिअरना फेस करून त्यांचा व्हॅनिश करायचे, त्यांना नाश करून टाकायचा. त्यांना संकटांचा सामना केल्यानंतर त्याची तीव्रता नाहीशी होते. जोपर्यंत मनामध्ये भीती असते तोपर्यंत ती संकट खूप मोठी असतात. पण काही का असे ना, ब्रह्मकुमारीची एक लाईन मला यामध्ये खूप छान हेल्प करते, जी माझ्या आईने नेहमी मला सांगितली आहे की ये मत कहो खुदा से मेरी मुश्किल, ये मत कहो मुश्किल, सॉरी, ये मत कहो कि मेरी मुश्किलें बड़ी है, मुश्किलों से कह दो मेरा खुदा तुझसे बड़ा है. आणि ही लाईन मला ना खूप मॅजिकली एक स्ट्रेंथ देऊन जाते. सो जेव्हा तुम्ही तुमच्या इष्ट देवतेला या दुःखासमोर जास्त श्रेष्ठ समजाल तेव्हा ही दुःख तुमची निघून जातील. ओके, सेकंड मेसेज आहे एंडिंग अ ट्रॉमा, ट्रान्सफॉर्म मेमरीज अँड सिम्टम्स. तुमच्या लाईफमधला हा तुम्ही एक गोष्ट नोटीस करताय, हे 3ही कार्ड्स मध्ये तुम्हाला राऊंड अँड राऊंड, तुम्ही एका दुःखचक्रामध्ये अडकला होता, त्यातनं बाहेर पडण्याची वेळ आली आहे. कसं तुम्ही बाहेर पडू शकता या ट्रॉमामधनं? स्वतःला ट्रान्सफॉर्म करून. आणि ते कसं करायचं आहे? फेस युअर फिअर्स. त्यांचा सामना करा आणि त्यांचा नाश करून टाका. डर के आगे जीत है. अच्छा ठीक आहे, राऊंड अँड राऊंड वाला आणखीन एक घेते. लिमिटेशन इज अ पॉवर, लर्न इन टू युअर लिमिटेशन्स. तुम्हाला असं वाटतं आहे, अगेन राऊंड अँड राऊंड हा तुमचा एक पॅटर्न आहे. मला इथे राऊंड ब्रह्मांड नाही वाटत आहे. आता असं वाटतं की तुमचा एक रॉंग पॅटर्न आहे. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पॉवर लिमिटेड आहेत. यू आर लिमिटेड, बट नो, यू आर लिमिटलेस. तुमच्यामध्ये लिमिटलेस पॉवर आहे आणि त्या पॉवरला जागृत करा. आणि पॉवर जागृत करण्यासाठी मंत्रा चॅन्टिंगचा यूज करू शकता. मेडिटेशन खूप छान आहे. शक्तीचं मेडिटेशन करा. शक्ती म्हणजे आपल्या आपली पार्वती मा, काली मा, त्यांचं कोणतंही स्वरूप,
गरज नाही या दोघींनाहीच करायचं, कारण जगाची निर्मिती तर शिवादेवी यांनी पार्वतीनेच केलेली आहे. सो तिच्या शक्तीची भक्ती करा, जेणेकरून तुमच्या आतमधली इनर पॉवर जागृत होईल आणि तुम्ही लिमिटलेस व्हाल. नंतरचा मेसेज आहे, बियॉन्ड द इगो, सरेंडर टू द फ्लो ऑफ लाईफ. सिच्युएशनला कंट्रोल करायचा प्रयत्न करू नका. अगेन तुमचा एक लिमिटेड एक रॉंग पॅटर्न आहे, त्यातनं बाहेर पडायचं आहे. काय तर सिच्युएशनला कंट्रोल नाही करायचंय, जस्ट सरेंडर इट, गो विथ द फ्लो. जशी सिच्युएशन आहे तसं लाईफला तुम्ही जगा. जर देव म्हणजे पक्ष्यांना जे म्हणजे फांदीवर बसलेले असतात त्यांना सुद्धा पडू देत नाही, तर आपल्याला तर का पडू देईल ना. आपण जर कोणाचं वाईट नाही केलंय, आपण जर कोणाला त्रास नाही दिलाय, आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, तर आपलं नुकसान का होईल, बरोबर. जस्ट फेथ ठेवा देवावर आणि तुमच्या लाईफला आनंदाने जगा. जी सिच्युएशन आहे करंट, ती तुम्ही इमिजिएट चेंज नाही करू शकत, पण त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा हॅपी राहिलात तर तुमची लाईफ हॅपीली चेंज होईल. हॅपीली एव्हर आफ्टर असं माझ्या कानामध्ये आलं. वर्क ऑफ आर्ट, बी द पोर्ट्रेट ऑफ डिवाइन ब्युटी. वाव, हे मला दी एम्प्रेसचं कार्ड वाटतं. तुम्हाला जी लिमिटलेस पॉवरमध्ये येण्यासाठी देव मदत करतोय, त्याच्यासाठी स्वतःला देवाकडे झोकून द्या. जे मी आता सांगितलं तेच सांगते की देव तुमचं लाईफ खूप छान पद्धतीने पोर्ट्रे करतोय, तर त्याचा पार्ट बना. हे एकच कार्ड असं आहे ज्याच्यामध्ये राऊंड अँड राऊंड शेप नाही आहे. तुम्हाला देव त्या सगळ्या पॅटर्नमधनं बाहेर काढतोय. थोडंसं सपोर्ट करा. सिच्युएशन डेफिनेटली चेंज होतीये आणि ती अशा पद्धतीने चेंज होईल ना की तुम्ही, स्काय इज द लिमिट, जस्ट स्काय इज द लिमिट फॉर यू. सो लिमिटेड पासनं लिमिटलेस व्हायला तयार व्हा आणि त्यासाठी देवावर ट्रस्ट ठेवा, स्वतःला सरेंडर करा. बी हॅपी, जॉयफुल राहा. तुमचा आनंद तुमच्या लकची चावी आहे. जस्ट बी हॅपी. थँक्यू सो मच. यापेक्षा मला नाही वाटत काही सुंदर मेसेज आपल्याला देव देऊ शकतो. सगळ्यांच्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.